हॅलो नमस्कार, मी नूतन. कसे आहात सगळे? आनंदी असावे असे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करते. तर मागच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला मी दाखवलं होतं की आई आली आहे. तर आईसुद्धा उंबरठ्याचे पूजन हळदीने कसे सारवते ते सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओत दाखवणार आहे. तर काल 14 तारखेलाच दुपारी अमावस्या प्रारंभ झाला होता आणि त्यानंतर 15 तारखेला म्हणजे सोमवारीच अमावस्याला 8:30 वाजता समाप्ती होती. मग या दिवशी सोमवती अमावस्या असली तर आई पंचामृतने आणि त्यानंतर हळदीने उंबरठा कसा सारवते ते मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवते. तर या दिवशी घराचा उंबरठा हळदीने पंचामृतने सारवून घ्यायचा. तसंच पाण्यात मीठ, गोमूत्र, लिंबू टाकून घरसुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचं. तसेच अमावस्येच्या दिवशी कुठली कुठली सेवा केली जाते केंद्रात सांगितले जाते ते तुम्हाला मी सांगते. सकाळी पंचगव्य पूर्ण शरीराला लावून गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करावे. जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास उत्तम मानले जाते. त्यानंतर घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात मोहरी, पांढरी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरव अष्टक व 11 वेळा वल्गासुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराची वाईट शक्ती, करणी बांधा नष्ट होत असते आणि त्यापासून आपल्या घराचं संरक्षण होत असते. तसंच अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूला देवदेवतेचं मंदिर असतं. तर प्रत्येक घराच्या आजूबाजूला एक तरी मंदिर राहत असेल तर त्या मंदिरात जाऊन नारळ, खडी साखर अर्पण करून मानसन्मान करावा देवाचा. तसेच अमावस्येच्या दिवशी घरात जर एखादी आजारी व्यक्ती असेल किंवा कुटुंबात एखादा व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीचा, घराचा किंवा दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदूरने त्रिशूळ काढून नारळने उतारा करायचा. तसंच आपल्या घरातील, ऑफिसमध्ये किंवा दुकानातील जाडे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून पाण्याच्या बादलीत थोडंसं जाड मीठ, हळद आणि गोमूत्र, लिंब, पंचगव्य टाकून साफ करायचं, पुसून घ्यायचं. आता स्वस्तिकवर हळद कुंकू टाकून आईने पूजा करून घेतली. त्यानंतर मग उंबरठ्यावर रांगोळी काढायची असते. तर माझ्याकडे भरपूर काही शिक्के आहेत नवीन नवीन प्रकारचे. ते आईला माहीत नव्हतं म्हणून आई ते बघत होती कुठले काढायचे असं म्हणून. तर आईला म्हटलं तुझ्या चॉईसनुसार तू टाकू शकते, तुला जे आवडत असतील ते. मी अशी रोज चेंज करतच असते की कुठला टाकायचं असं. तर मग आई ते बघत होती. त्यानंतर मग सगळेच शिक्के बघत होते की कुठले कुठले आहेत तुझ्याकडे. त्यानंतर आईला आवडलं की गजलक्ष्मी आपण उंबरठ्यावर काढूया असं म्हणून. मग आईने गजलक्ष्मीची जी रांगोळी असते ना तर ती रांगोळी उंबरठ्यावर काढली. आपल्याकडे वाहन असतात तर ते स्वच्छ धुवून त्यावर नारळ उतारा म्हणजे 7 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करायचा असतो. व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा. तसंच पांढऱ्या मोहऱ्या वल्गासुक्त 11 वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धागाने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवायच्या किंवा वाहनात केसरी बांधायचा असतो, जसं की मी माझ्या गाडीला सुद्धा बांधला आहे. घर, दुकान, ऑफिस असेल त्या ठिकाणी कोहडा बांधायचा आहे. तसंच अमावस्येच्या दिवशी घरात शांतता राहण्यासाठी एक पूर्ण नारळ सोलून देवाजवळ ठेवायचं. शेंडी देवाकडे करायची व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर 1 वेळा 1 असे 7 कापूर जाळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र जप करावा. तसेच पौर्णिमा, अमावस्येला नारळ बदलून घ्यावं. जुन्या नारळाचा प्रसाद म्हणून खाऊन घ्यावे. तसंच अमावस्येच्या दिवशी
सप्तधान्य आपल्या शरीरावर ओवाळून ते धान्य पिंपळाच्या झाडाखाली व्हावे व तुपाचा एक दिवा लावावा. याने काय होतं, पितृ तृप्त होतात. तसेच घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये एका वाटीत थोडं बिना मिठाचा भात, त्यावर दही, गुलाल, काळे तीळ टाकून प्रत्येक कोपऱ्यावर 11 वेळेस वर खाली करून ती वाटी तेथेच ठेवायची. दुसऱ्या दिवशी पाण्यात किंवा कचऱ्यात टाकून द्यायची. म्हणजे घरातली जी काही निगेटिव्हिटी असते ना ती दूर होऊन जाते, म्हणजे चालली जाते. पिवळी मोहरी व थोडीशी रक्षा घेऊन त्यावर 11 वेळेस काल भैरव अष्टक करायचं, बोलायचं, वल्गा सुक्तक म्हणायचं आणि ती मोहरी पुडीमध्ये जवळ ठेवायची, म्हणजे आपल्या संरक्षणासाठी, किंवा आपण प्रवासात जात असेल तिथे, किंवा आपल्या गाडीच्या डिक्कीमध्ये सुद्धा आपण ते ठेवू शकतात. अशा प्रकारे आपल्याला केंद्रात अमावस्येसाठी कुठली सेवा करावी ते सांगितलं जातं. ते मी ऐकलंय म्हणून मी तुम्हाला सुद्धा व्हिडिओ मार्फत सांगितलं. त्यानंतर आईने सगळं व्यवस्थित पूजा वगैरे करून घेतली आणि मग पूजा वगैरे करून घेतली. तर बघू शकतात त्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी आपण हळदीने उंबरठा सारवत असतो ना, त्या दिवशी उंबरठ्याकडे बघतच राहावं असं वाटत असतं. इतकं छान आणि प्रसन्न वाटत असतं ना, तर आपण ते शब्दात सांगू शकत नाही. जे व्यक्ती किंवा ज्या महिला करत असतील ना, त्यांना खरंच माहिती आहे की एवढं प्रसन्न वाटत असतं. तर मी नेहमी करतच असते. तर म्हटलं आई आली आहे, तर आईला सांगितलं आज तू तुझ्या पद्धतीने मला करून दाखव. तर आईने मला अशा पद्धतीने अमावस्येची उंबरठ्याची पूजा करून दाखवली. तर ती तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. उंबरठा पूजन सकाळी 8:30 पर्यंतच करायचं होतं, कारण काय अमावस्या समाप्ती होणार होती. त्यानंतर मग मी माझी आवडती म्हणजे आईच्या हाताची मला पाटोळीची भाजी खूप आवडते, तर ती मी आईला करायला सांगितली. आणि पाटोळीची भाजीचे जे पाटोळ्या करायच्या होत्या ना, ते मी छान अशा काप करून दिल्या आईला. तर आईने ती पाटोळीची भाजी बनवली दुपारची. तर खूप छान, आणि मलाही आईच्या हाताचीच आवडते. म्हणून माझा हा हट्ट असतो नेहमी की आई आल्यानंतर किंवा मी जर आईकडे गेली माहेरी, तर मी आईला आवर्जून सांगत असते की मला पाटोळीची भाजी बनवून दे असं. तर बघा, आईची जी पाटोळी काढायची पद्धत आहे ना, मी एक एक करून टाकत असते. तर आईने काय केलं, जे उचक नाही ना ते भाजीत घातलं, म्हणजे ओलं करून घेतलं आणि अशा पद्धतीने पाटोळ्या छान काढून घेतल्या. बघा, वेळही लागला नाही. तर ही आयडिया तर खूपच छान असते. पण मी दरवेळेस काय करते, एक एक उचलते आणि मग टाकते, मला जमत नाही म्हणून. तर ही आईने अगदी पटकन भाजीत पाटोळ्या मिक्स करून घेतल्या. तर मला ही आवडती भाजी आज मी आईकडूनच करून घेतली. तर त्यानंतर आता मग दुपारचं काही कामं होते ते सुद्धा मी आज करून घेतले. आईकडे स्वयंपाक दिला होता आणि वरची जी कामं होती मी आवरून घेतली. तुम्ही असंच करत असाल असं मला वाटतं. तर त्यानंतर दुपारी आईला काही करमत नव्हतं, म्हणून आईला काहीतरी काम करण्याची इच्छा होती. मग काहीतरी सांग असं म्हणून आईने मला वर्षभरासाठी लागणारे जे काही वात असतात ना, त्या अशा छान तयार करून दिल्या होत्या. त्यांना हळद आणि कुंकू लावून छान फुलवाती तयार करून दिल्या होत्या, जेणेकरून ते मला आता वर्षभर टेन्शनच राहणार नाही. तसंच आता गुरुपुष्यमुहूर्त येते, त्यासाठी असे बारीक छोट्या छोट्या वेगळ्या वातीसुद्धा करून दिल्या होत्या. म्हणजे त्या काय, आपल्याला 1 ते 12 आणि 12 पासून परत रिटर्न अशा पद्धतीने वात लावायची असतात. तसंच मला बडीशोप वगैरे जे असतात ना, मुखवास, ते सुद्धा छान तयार करून दिले होते. तेही आईच्याच हाताचे आवडत असतात मला, म्हणून मी तेही आईकडून तयार करून घेतले. तर त्यानंतर मग झाली संध्याकाळी. तर संध्याकाळी मी आईला माझ्या हाताचे मेथीचे पराठे आणि त्यासोबतच शेवग्याच्या शेंगांचं जे सूप असतं ना, ते करून खाऊ घातलं होतं. तर आमचं काही जेवण संध्याकाळी म्हणजे 8 वाजेपर्यंतच झालं होतं. तर मग आता एवढं लवकर तर काही झोप येणारच नाही, म्हणून आईला म्हटलं तर चल आपण काही जवळपासचे कुठे फिरायचं असेल मंदिरात वगैरे आपण जाऊया. म्हणून आमच्याच सोसायटीजवळच एक साईबाबाचं छान आणि सुंदर असं मंदिर आहे. तिथे आम्ही पायीच गेलो होतो, म्हणजे जवळच असल्यामुळे, आणि खूप छान प्रसन्न वातावरण आहे त्या मंदिरात. तिथे ना आईला नेलं होतं, पण जरा थोडासा वेळ झाला म्हणून तिथे साईबाबाचे जे मंदिर आहे ना, तिथे लॉक करण्यात आलं होतं. फक्त मंदिराला लॉक होतं आणि आजूबाजूचा परिसर होता ना, तो ओपनच होता. आणि त्याच बाजूला एक महादेवाचं मंदिर आहे. छोटी महादेवाची पिंडाची स्थापना झाली आहे आणि मारुतीचं मूर्ती अशी स्थापना केली आत्ताच 2-3 वर्षापूर्वी.
तेही ते ओपनच होतं, म्हणून आईने तिथे दर्शन घेतलं आणि थोडा वेळ आम्ही तिथेच बसलो निवांतपणे आणि मग नंतर शेवटी तिथे थोडा वेळ पोरांनी टाईमपास केला आणि तिथून आम्ही पुन्हा घरी आलो. तर माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.